कॉन्टॅक्टचं केलं, कॉन्टॅक्ट ओपन होतंय. कळालं कसं लिंकेबल बनवलं असतात. एक फाईल बनवतात, त्याच्यामध्ये कंटेंट ठेवतात, नंतर ना एका पेजला कॉल करून ठेवतात सगळ्यांमध्ये हेडर ठेवायचे. थोडाफार आयडिया आला असेल 10% तर ठीक आहे. 10चे 100% करू. ओके, नो वरी. टिल नाव एनी डाऊट? काहीच डाऊट नाही. नो ऍड. नेक्स्ट पार्टला जायचं का? बस झालं आजच्या सेशन मध्ये एवढं? मला तर बस झालंय. तुम्हाला? कंटिन्यू. अजून 10 मिनिट घेऊया. ओके. नोटपॅड मध्ये पण तुम्ही रन करू शकता. नोटपॅड मध्ये मी प्रेफर नाही करत. ओके. VS कोड ट्रेंडिंगला या ना. ओल्ड इज गोल्ड, आय नो. हे नोटपॅड इज ऑल्सो गुड. पण ट्रेंडिंग मध्ये जे चालू होती माहिती पाहिजे ना. दिस वन इज ट्रेंडिंग VS कोड, सो प्रेफर टू VS कोड. कारण VS कोड इंडस्ट्रीमध्ये पण युज करतात. तर मी पण VS कोड वरच काम करतोय. तर जे पण असतील एक्सपिरियन्स 10-15 वर्षाचे एक्सपिरियन्स लोक VS कोड मध्येच युज करतात. तुम्ही पण फ्रेशर असताना VS कोड युज करायला स्टार्ट करा. ऍटलीस्ट आयडिया तरी येऊन जाईल ना VS कोड. हे भरपूर शिकण्यासारखी आहे VS कोड मध्ये. तुम्हाला आतापर्यंत मी जेवढं सांगितलं ना तेवढंच नाही. तर विल बी लॉट ऑफ थिंग्स लर्न. इथं बघा साईडला आयकॉन बिकॉन आहेत. ही जे आयकॉन दिसतात ना, ही सर्चिंग आयकॉन काय आहे, ही गिटचं काय आहे, ओके, डिबगिंगचं काय आहे, रिमोट एक्सप्लोरर, गिटलेन्स, गिटहब, हे सगळे काय काय सगळे वन बाय वन. एकेकांचं तर हे असं फोन 3-3 स्क्रोल होतात. तेवढं एक्सटेन्शन डाउनलोड करून ठेवलेलं असतं. ते आतापासून जर तुम्ही करत असाल ना, ऍटलीस्ट 1 इयर, 2 इयर, 3 इयर नंतर तुम्हाला ऑलमोस्ट पूर्णच कळून जाईल. ओके, यू ऑलरेडी लॉट ऑफ टाइम, सो युटिलाइज दॅट. इन बेसिक ऑलरेडी डिस्कस्ड HTML5 काय असतो, HTML काय असतो, बॉडी काय असतो. ओके, ही तर लिहून बघितलंय मी आताच, जस्ट नाव रन केलंय. आपण ही H1 to H6 पर्यंत चेक केलं. पॅराग्राफ टी मध्ये पण बघितलं. पॅराग्राफ कंटेंट पॅराग्राफ द्यायचं असेल, यूज पी टॅग. इमेज टॅग बेसिकली अजून इमेज टॅग नाही घेतलंय ना, आता इमेज टॅग घेऊया. ठीक आहे. आता तुम्हाला इमेज टॅग मी सांगितलं होतो ना, इथे फक्त ओपनिंग टॅग आहे, त्याला क्लोजिंग टॅग नसतो. इमेजला फक्त ओपनिंग टॅग आहे, क्लोजिंग टॅग नाही. ठीक आहे. आता मला काय करायचंय, इमेज शो करायचे गुगलवरच्या कोणतं पण इमेज. फेवरेट इमेज कोणता आहे तुमचे? कॉलेज का? MS धोनी? नेचर वगैरे. नेचर, अच्छा. बीजेपीचं घेऊ मग फ्लॉवर. काँग्रेसचे लोक हे होतील, नाराज होतील. चलो लेट टेक थारचं कार घेऊ. ठीक आहे, सिंपल. ह्याचं कॉपी ऍड्रेस, इमेज कॉपी ऍड्रेस करतो. ओके, ह्याचं पाथ ऍड्रेस कॉपी केलाय. ठीक आहे. मला आता इमेज स्क्रीन मध्ये आणायचं आहे. ठीक आहे. आता VS कोड मध्ये एकदा लर्न करू हाऊ टू टेक इमेजेस इन. ओके, काय काय यूज केले फॉर इमेजेस, IMG यूज करायचं. ठीक आहे. त्यानंतर मी त्याला क्लोज करायचं. त्यामध्ये काय काय दिले बघा, SR ऍट्रिब्यूट दिले. SR ऍट्रिब्यूट का द्यायचं? ठीक आहे. जर तुम्ही फक्त इमेजेस टॅग ओपन करून सोडले, मग तुम्ही पाथ कुठं देणार? पाथ देण्यासाठी तुम्हाला SR टॅग ओपन करावं कंपल्सरी. तसं मी अँकर टॅग मध्ये href कंपल्सरी असतो. href का येतो? दुसरं लिंक कुठं लिंक करायचे मला त्या टॅगवर. इंटर टॅगच येतो लिंकेबल साठी. लिंक असेल तर कुठं लिंक करायचं, त्यासाठी href यूज करतो. तिथे SRC यूज करतो. SRC मध्ये बेसिकली लिंक दिलं. आता बघा काय दिले, www.jpg दिले फाईल. आम्ही आता कॉपी केलेलं ते देऊ. त्यानंतर तो काय दिलाय ELT. जर इन केस मध्ये तुमचा इमेजेस शो नाही झाला, ओके, समजा तुम्ही रिअल टाइम प्रोजेक्ट मध्ये काम करता, 1000 इमेजेस होते, गॅलरीचं प्रोफाईल आहे, 1000 इमेजेस आहेत. ठीक आहे. आता तुम्ही ते अल्टरनेट दिलेत ना, तुम्हाला आयडेंटिफाय करायला डिफिकल्ट होतो. कसं डिफिकल्ट होतो समजून घ्या. आता तुम्ही 1000 इमेजेस नेचरचे इमेजेस घेतात 1000. ओके, 1000 इमेजेस पहिल्या दिवशी दिसत आहेत. दुसऱ्या दिवशी काय झालं, 15 इमेजेस दिसत नाही. तुम्ही कसं फाइंड आउट करणार 15 कोणते इमेजेस दिसणार झाले म्हणून? एकतर तुम्हाला माहित असेल
कोणत्या कोणत्या इमेजेस होते आणि तुम्हाला लगेच कळेल. इमेज आता 1000 इमेज दिले असेल ना, तुम्ही फाईलचं नाव नाही दिले असेल 1 2 3 असं फाईलचं नाव दिलं असेल, तुम्हाला कळणार नाही कोणत्या फाईल मध्ये कोणता इमेज होतो. ओके, मग ते फाइंड आउट करण्यासाठी अल्टर काय करतो माहिती का, इन केस जर ते इमेज दिसलं नाहीये तेव्हा तो अल्टर दिसतोय. समजा इथं फ्लॉवरची इमेज आहे, तिथं मग मी फ्लॉवर देतो अल्टर मध्ये. मग जर फ्लॉवरची इमेज नाही दिसला, फ्लॉवर अल्टर दिसतो त्या जागेला, मग तुम्हाला लगेच कळतो फ्लॉवरची इमेज दिसत नाही. एलिफंटची इमेज घेतलं समजा, इथं एलिफंट दिसत नाही, अल्टर मध्ये एलिफंट देतो. तुम्हाला असं कळेल की एलिफंट दिसत नाहीये का, कसं कळेल, स्क्रीनवर दिसतंय अल्टर मध्ये एलिफंट म्हणून. अल्टरचे पर्पज काय आहे की जर इमेज नाही दिसलं इन केस मध्ये, मग तेव्हा आपण यूज करतो अल्टर इन द कंटेंट. तो ऑटोमॅटिकली येतोय, आपलं यूज नाही करत आम्ही अल्टरला यायचं. एसईओ माहिती आहे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. तुमचं कोड अनालाइज होतो बॅकएंडला, ही इम्पॉर्टंट आहे. तुम्ही इमेज जर यूज केला असेल तर त्याला अल्टर यूज करणे कंपल्सरी आहे. अल्टर इज नथिंग बट एक नाही काम केलं दुसरं काम करतो अल्टर. ओके, जर इमेज नाही वर्क झाला मग मी वर्क होतो. दॅट इज द मिनिंग ऑफ अल्टर. आणि विड्थ अँड हाईट, त्याचं इमेजेसचा हाईट आणि विड्थ दिलंय. अजून सीएसएस शिकत नाहीये, एचटीएमएल मध्ये तुम्ही एवढा देऊ शकता. ठीक आहे, सीएसएस जाऊन शिकतो, त्याला कसं विड्थ करता येते, राऊंड करता येते, कलरफुल बनवते, बॉर्डर बनवता येते, ते सगळे सीएसएस मध्ये. आतापर्यंत एवढं समजून घ्या इमेजेस कसं आणायचे. आता रिअल टाइम मध्ये करायचं कोड मध्ये. लेट्स कम. ठीक आहे, मी सगळं हे एवढं काढून टाकतो फक्त आणि फक्त. चला, जेवढं कंटेंट झालं तेवढं ठेवतो. स्टार्टिंगलाच करतो इमेज. ओके, इमेज साठी काय होतं, कोणतं टॅग होतं, IMG. SRC होतं. ठीक आहे, आता केलेलं कॉपी नंतर ठेवतो, अल्ट्रा ठेवतो, ALT. ओके, ह्याच्यामध्ये काय लिहितो, काय आहे माझा इमेज थारकार आहे ना, आणि ह्याचं विड्थ असतो काय पण द्या 199 देतो. हाईट कंपल्सरी द्यावं लागेल ना, हाईट आणि विड्थ जे आहे ना एवढं कंपल्सरी आहे. ठीक आहे, आता मी SRC मध्ये काही पास दिलो नाही, आता तरी पण माझं इमेजेस ते दिसेल, अल्टरचं कंटेंट दिसेल स्क्रीनवर. बघायचं का, बघूया चल. नो कंटेंट विल कम. ओके, मला रिफ्रेश केल्यावर थार इमेज म्हणून हाईट आणि विड्थ दिलं, पण ती इमेज दिसत नाही कारण मी लिंकच दिलो नाही त्या इमेजला अजून. पण मला कशावरून कळाले की थार इमेज आहे, तो अल्टरच कनेक्ट तो आला. दिस इज द पर्पज ऑफ यूज अल्टर. ALT. आता लिंक द्यायचं, लिंक दिलं तर ते निघून जातंय, इफेल सारखं काम करतो. माहिती नाही तो ओके, लाईक दॅट. इंस्टाग्रामचा डायलॉग आठवण लागत. ओके, दॅट इज ऑल्सो कूल. ओके, बघायला पाहिजे. चला ठीक आहे, Ctrl+V करतो, लिंक अपलोड केले, आला का इमेज. तर माझा रेड कलर फेवरेट नाही आहे, दुसरं काय होतं तुम्ही इमेज. नेक्स्ट टाइम डेफिनेटली मी चेंज कलर. ठीक आहे, कळालं एवढं पर्यंत. चला, आजच्या एका सेशनला भरपूर काही कव्हर केलं. H1 टॅग्स, पॅराग्राफ टॅग, अँकर टॅग, इमेज टॅग, HTML टॅग, टायटल टॅग, हेडर टॅग, बॉडी टॅग, 10 पर्यंत कव्हर केलंय. लक्षात ठेवून घ्या. उद्यापासून याच्या समोरचे असेल, हे काय असणार नाही, याच्या समोरच्या गोष्टी शिकवणार. काय डाऊट असेल तर विचारा, डाऊट नसेल तर we close session today here. Okay, online, any doubt guys? Yes. तुम्हाला पुढे शिकवतो. इनलाईन टॅग असतो आणि ब्लॉक टॅग असतात. हे इनलाईन टॅग इमेज म्हणून एका समोर एक आले, की कसं खाली आले बघा, ही ब्लॉक टॅग आहे कारण तो समोरचा स्पेस ना तो कीवर्ड कॅरी करतो. मी कोणाला येऊ देत नाही समोर, असं ना एखादा स्टुडंट असतो कॉलेज, मी कोणाला येऊ देणार नाही पुढं. ओके, मीच तसं येलो टॅग, पॅराग्राफ टॅग, H1 टॅग जो असतात ना ते ब्लॉक टॅग असतात. इमेज काय इनलाईन टॅग आहे म्हणून तो अलाउड केला दुसऱ्याला पण. ते सांगतो तुम्हाला इनलाईन टॅग कसं असतात, हे H1 कसं काय खाली आले, तो कसं काय खाली आले नाही. गुड ऑब्झर्वेशन फर्स्ट ऑफ ऑल. ते सांगतो तुम्हाला कसं काय येतं, नेक्स्ट सेशन मध्ये बघू त्या. ओके, डन. चलो फाईन गाईस, वी कनेक्ट टुमॉरो.
Online, any doubt? If yes, put in chat. If no, no doubts. Chat मध्ये ला बरं का, किती जण ऑनलाईन आहेत बघ. चॅट मध्ये लिहा फक्त नो डाऊट. नो सर. अदर्स. The strength be 32. Okay. Yeah, cool. This is totally cool. That's fine, guys. Okay. We are closing your session. We connect tomorrow. Okay, contact केलं, contact open होतंय. कळालं कसं लिंक आहे